ते विशेष बैठक होती, ही रेग्युलर बैठक आहे. 97 फक्त 5 मिनिटात. बसा बसा. महत्वाचा संवेदनशील विषय आहे. त्या ठिकाणचा आपल्याला आता बोलता येणार नाही. मंत्री महोदय बोला. आरोग्य व्यवस्थेवर बोलतायत आणि हे मी नाही तुम्ही प्रत्येक वेळेला सभापती महोदय अशा प्रकारे काम माईक कोणाचाही चालू राहणार नाही. आपण खाली बसा. 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 बसा खाली. चित्राताई खाली बसा. आपण खाली बसा. आपण खाली बसा. प्रश्न मंत्री महोदय अतिशय सक्षमपणे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत आहेत की जेणेकरून त्याच्यातून प्रश्न निर्माण होणार नाही आणि जी काही गंभीर बाब आहे त्या गंभीर बाबीवरती मंत्री महोदय आपण बसा. बच्चू कडू बसा. बच्चू कडू बसा. आपण दोघंही ज्येष्ठ आहात. बसा 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 जरा. मी बोलतोय. बसा जरा. आपण सभागृहाचं वातावरण. आपण बसा जरा. बसा बसा. प्रश्न आपण जर मर्यादित आणि टू द पॉइंट जर विचारले तर साधारणपणे अशी गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही आणि मंत्री महोदयांनी देखील आपल्याला विचारल्याच्या व्याप्तीच्या बाहेर जाऊन आपल्याला काय अवगत आहे ज्ञान ते सांगण्याची सभागृहात आवश्यकता नाही. मला वाटतं आंबेडकर साहेब अतिशय सक्षमपणे उत्तर देतील आणि म्हणून आपण या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त काम होण्याच्या दृष्टिकोनातून आपण कारवाई करावी. शेवटी एखाद्या गोष्टी अन्याय झाल्याच्या नंतर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सगळेच सभासद सदस्य त्याच्यासाठी प्रश्न उपस्थित करत असतात. परंतु त्या अनुषंगाने प्रश्नाचं उत्तर येण्याच्या अगोदरच बरेच हात उभा असतात. कारण असंही ठीक नाही. त्यामुळे मंत्री महोदय मला वाटतं आपण त्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर द्या.